नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिंतूर राष्ट्रीय काँग्रेस मजबूत, मोठा नेतृत्व व जिंतूर विधानसभा काँग्रेसला मोठा करणारे नेता इस्माईल पैलवान यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण। जिंतूर नगर परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण। नगर परिषद प्रशासनाविरोधात नगरसेवक आक्रमक। जिंतूर शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नाकडे नगर परिषद प्रशासनानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नगर परिषद सदस्यांनी आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत वारंवार मागण्या करूनही ठोस कारवाई होत नसल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। नगर परिषद जिंतूरचे सदस्य तथा गटनेते शेख इस्माईल सलीम यांच्या नेतृत्वाखाली हे साखळी उपोषण सुरू असून मोहम्मद हकीम, हसनाबी शेख मेहबूब आणि प्रणय सीमा परवीन वसीम खान यांच्यासह नगर परिषद सदस्यांनी विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत। आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार नेमगिरी रोडवरील हनुमान लाडणे ते मशिदीपर्यंत मंजूर असलेल्या रस्त्याचे व नालीचे काम काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याचे निवेदनात म्हटलं आहे। तसेच शहरातील नगर परिषदेसमोरील चौकाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक आणि बस स्टँड समोरील चौकाला चौकचे नाव देण्यात आले असतानाही संबंधित नामफलक हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या ठिकाणी योग्य नामफलक पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। शहरातील आझम कॉलनी, कडू ब्रेस, डॉक्टर झाकीर हुसेन कॉलनी, बेलदार नगर, बसेरा कॉलनी, हिदायत नगर, ईदगाह परिसर तसेच अबुबकर मशीद परिसर या भागांमध्ये मागील अनेक दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। जुन्या लाईनवरून नवीन लाईन टाकण्याचे काम करण्यात आले असले तरी काही ठिकाणी लाईन बंद करून पूर्ण काम करणे आवश्यक असल्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। घरकुल लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरकुलाचे हप्ते अनेक दिवसापासून मिळाले नसल्याने नागरिक अडचणीत आहेत। काही लाभार्थ्यांना घराचे काम सुरू करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत असून नगर परिषदेकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये मागील 3 ते 4 महिन्यापासून बंद असलेले पथदिवे दुरुस्त करण्यात आले नसल्याचा आरोप आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सर्व बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिंतूर शहरातील जवळपास 30 ते 35 किलोमीटरचे रस्ते कच्चे असून पावसाळ्यात या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। अयोध्या कॉलनी, मरवा कॉलनी, मिलिंद नगर, ईदगाह परिसर, अबुबकर मशीद परिसर, एकलव्य शाळा परिसर, नामदेव नगर, गजानन नगर परिसर आणि जवाहर शाळा परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। चिखलामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच मदनी हॉलची झालेली नासधूस दुरुस्त करण्यासाठी मागील 4 महिन्यापासून मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध होत नसून कार्यक्रमासाठी जागा शोधण्यात वेळ जात असल्याचे निवेदनात म्हटलं आहे। दरम्यान नगर परिषद सर्वसाधारण सभा प्रत्येक 2 महिन्यांनी घेणं बंधनकारक असतानाही मागील 6 महिन्यापासून सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांचे विविध प्रश्न सभागृहात मांडण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आता या आंदोलनाची नगर परिषद प्रशासन कितपत दखल घेते आणि जिंतूर शहरातील प्रलंबित प्रश्नावर तातडीने कोणती कार्यवाही केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी। खरं तर आम्हाला ही वेळ बसण्याची नसली पाहिजे होती, कारण हे जे प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आहेत शहराचे, जसे की नेमली रोड वरील जे हारून लाड यांच्या घरापासून ते आपले मशाक मस्जिद कबरा जे मस्जिद दर्गा आहे तिथपर्यंत ऑलरेडी रस्ता मंजूर आहे। त्या रस्त्याला फक्त एका दोघा राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे रस्ता बंद पडला। तर तिथला सगळा रोष नागरिकांचा असून सुद्धा नागरिक आज त्यांना बोलण्याचं हे होत नाही, म्हणून आम्हाला ते आज मुद्दामून ते याच्यावर मांडणी करावी लागली।
दुसरी हे की शहरात जे 2 चौक होते नगरपालिकेसमोर, एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम चौक, हे तिथे एक पाटी होती, बॅनर होता लावलेला. त्या बॅनर आणि इथं बस स्टँड समोर एक चौक होता, वीर अब्दुल हमीद चौक म्हणून. हे 2 चौकाचे फलक मागच्या 6 महिन्या अगोदर नगरपालिकेने सूडबुद्धीने, म्हणजे एक विशिष्ट समाजाचे नाव आहेत त्या लोकांना, या चौकांना, तर त्यांनी हे ते दोन्ही चौक काढून घेतले. याचा अर्थ काय आहे की यांना फक्त विशिष्ट समाजावर रोष आहे किंवा हे नाव नको म्हणून त्यांनी दोन्ही फलक काढलेत. आम्ही हे मागच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय उपस्थित केलता, त्यावेळेस आम्हाला CO साहेबांनी लगेच 2 दिवसात बोर्ड लावण्याचे आश्वासन दिले होते, पण आज 6 महिने झाले ते बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. तिसरा मुद्दा असा आहे की शहरातील बरेच कॉलनी आहेत, जसे आझम कॉलनी आहेत, वरुडवेस आहे, डॉक्टर जाकीर हुसेन नगर आहे, बेलदार नगर, बसेरा कॉलनी आहे, हिदायत नगर आहे, ईदगाह परिसर मधला अबूबकर मस्जिदचा भाग आहे. या भागांमध्ये पाण्याचे अजूनही गंभीर प्रश्न आहेत. जसे कमी दबावानं पाणी येते त्यावर वाल टाकावं लागते आपल्याला, बऱ्याच ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकावी लागते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये त्याला जोडण्यासाठी पाईप्स पाहिजेत. तर नगरपालिकेचं एकच उत्तर आहे CO साहेबांचं की इथं हे सगळं करण्यासाठी आपल्याला ठराव पाहिजे. आता मीटिंग 6 महिने मीटिंग होत नाही तर ठराव कुठून घ्यायचं? म्हणजे जाणून बुजून तुम्ही मीटिंग डावलत आहे, शहराला तुम्ही विकासपासून वंचित ठेवत आहेत. चौथा मुद्दा असा होता की घरकुल लाभार्थ्यांनी, बऱ्याच लाभार्थ्यांनी घर आपले एक हप्ता आला म्हणून घर उघडे करून ठेवलेत. आज पाणी पावसाचे दिवस आहेत, सगळ्या लोकांना अर्धवट सोडून उदरनिर्वाह याच्यात करावं लागते पाण्यात. तर त्याला सोडून यांनी असा 2.0 चे लोकांना जे घरकुल मंजुरीसाठी पैसे वाटपण्याची सुरुवात केलेली आहे. पण आमची मागणी अशी आहे की तुम्ही यांना पैसे द्या, सोबतच ते मागचे जे लोक आहेत ज्यांना कोणाला 3 हप्ते भेटले, कोणाला 4 हप्ते भेटले, यांना कंप्लीट करा, म्हणजे जेणेकरून ते बिचारे बी त्यांचे घर कंप्लीट होतील आणि ते त्यांच्या घरामध्ये सुखाने राहतील. 5वा असा आहे की मागच्या 5-6 महिन्यापासून बरेच एरियामध्ये जे आउटवर्ड एरियाज आहेत तिथं पददिवे बंद आहेत. पददिवे नसल्यामुळं चिखोलमध्ये लोकांना आजच्या पावसाळ्यात येणं जाणं करावं लागतंय. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ते बी एक अडचण आहे. शहरातील 20 ते 35% जी वस्ती आहे ही अजून कच्चे रस्ते, 35 ते 30% पुढंच वस्त्या आहेत, ज्यामध्ये बेलदार नगर, ईदगाह कॉलनी, सफा कॉलनी, मरवा कॉलनी, जमजम कॉलनी, अबूबकर मस्जिद परिसर, एकलव्य शाळा परिसर, नामदेव नगर परिसर, गजानन नगर परिसर, जवाहर शाळा परिसर, हे जेवढे बी रस्ते आहेत हे सगळे कच्चे रस्ते आहेत. त्या कच्च्या रस्त्यांवर आमचं मागणी ही होती मागच्या 3 महिन्यापासून, तुम्ही निदान या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करा किंवा कच्च्या रस्त्यावर मुरुम टाकून दबाई करून त्याचा लोकांना जाण्या येण्यासाठी सोयीस्कर करा. पण आज रोजी ती मागणी मान्य करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे आपल्या जिंतूर येथील मदनी हॉल, एक कल्चरल हॉल म्हणून आपण शहरामध्ये मदनी हॉलची बांधणी करण्यात आलेली आहे. तर या हॉलला तुम्ही 10,000 रुपये 12,000 रुपये पैसे घेतात आणि त्या हॉलमध्ये तुम्ही ज्या हॉलची कंडिशन बघितल्या तर एखाद्या कोंडवाळ्यासारखी ती हॉलची कंडिशन झालेली आहे. पण तुम्ही नागरिकांकडून एवढी वसुली करतात, मग त्याला तुम्ही सुविधा का देत नाही? आमची एक ही मागणी होती. त्याचप्रमाणे नगर परिषदेची मागच्या 6 महिन्यापासून सर्वसाधारण सभा घेण्यात आली नाही. तर आमचा प्रश्न, आमचा डायरेक्ट बोट अध्यक्षाच्या अकार्यक्षम पद्धतीवर आहे. अध्यक्ष हा जिंतूर नगर परिषदेचा अकार्यक्षम आहे. अध्यक्षाची कार्यकारणी किंवा अध्यक्षाचे काम करण्याची पद्धत ही निव्वळ एकदम चुकीची आहे किंवा त्यांच्याकडे क्षमताच नाही काम करण्याची. त्यामुळे हे 6-6 महिने तुम्ही घेत नाही सर्वसाधारण सभा शकते. त्याच्यामध्ये काय आहे, जर का हे मागण्या आता पूर्ण न झाल्यास हे एक आंदोलन, शहरव्यापी आंदोलन होऊ शकते आणि याच्यामध्ये म्हणजे कुठली टोक जाईल हे मी आज सांगू शकत नाही तुम्हाला. आणि आमचं एवढंच आव्हान आहे, प्रशासनाचं एवढं आव्हान होता की तुम्ही जर का आम्हाला सभागृहामध्ये हे सगळं तुम्ही आम्हाला आमच्या मागण्यावर रितसर मान्य केले असते तर आम्हाला रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की या ज्या विषयासाठी आम्ही बसलो तर आम्हाला निश्चितच हे आम्हाला लोकांना आवाहन करायचं आहे की तुम्ही हे रितसर मागण्यासाठी
आम्हाला पाठिंबा द्या एवढीच विनंती.